श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम्। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम गोवर्धन
राम जय जय राम राम जय जय राम रामचरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष सीताराम राम चरणी लक्ष लागो लागो रे राजा राम चरणी लक्ष राजा राम राम चरणी बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो राजा राम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे राम राजा राम सीताराम राजा राम राम सीताराम राम बालकृष्ण चरणी लक्ष सीताराम राम चरणी लक्ष लागो लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो स्वरूपी मन घे मन
बालकृष्ण चरणी लक्ष लागू सद्रूपा चिन्मय नारायण 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 रूप ध्यावू तन्मय होऊनी बलवंत प्रेमे गावू राजा राम चरणी लक्ष लागू सीताराम चरणी लक्ष लागू लागू राजा राम चरणी लक्ष लागू सीताराम राम चरणी राजा राम राम चरणी बालकृष्ण चरणी लक्ष लागू चरणी लक्ष लागू चरणी लक्ष लागू ऐसे दान देई देवा ऐसे दान देई देवा ऐसे दान देई देवा ऐसे दान देई देवा न मागू मन आणि काही न मागू मन आणि काही ऐसे दान देई देवा घडो संत संग नित्य घडो संत संग नित्य घडो संत संग नित्य तुझे पायी चढो चित्त तुझे पायी चढो चित्त ऐसे दान देई देवा तुझे चरणी राहो भाव तुझे चरणी राहो भाव तुझे चरणी राहो भाव जळो माझा अहम भाव जळो माझा अहम भाव ऐसे दान देई देवा ऐसे दान देई देवा कळो द्यावे मजसी वर्म कळो द्यावे मजसी वर्म कळो द्यावे मजसी कर्म भूतदया ऐसे कर्म भूतदया ऐसे कर्म ऐसे दान देई देवा
पुंडलिक वरदा, आवाज येऊ द्या हा. पुंडलिक वरदा, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, राजाधिराज रामचंद्र महाराज की, सद्गुरु श्री माधवनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. श्रीराम. मगाशी काकांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 17 ते 18 पासून मी प्रयत्न करते इथे येण्याचा, पण काय आहे ना, कोणत्याही गोष्टीची योग्य ती वेळ यावी लागते. वेळ आली आहे खरं. नाथषष्ठीसाठी प्रयत्न केला होता, पण ते म्हणाले आधी गुरुदेवांचा आशीर्वाद तर घ्यायला हवा ना, म्हणून गुरुपौर्णिमा आणि मग पुढे बघू. श्रोते हो, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतसे या न्यायानं. आपल्या सगळ्यांच्या अंतरंगामध्ये असलेल्या आत्मारामाला वंदन करते, ज्यांना घेऊन आपल्याला 3 दिवस इथे कीर्तन सेवा सादर करायची आहे, असे आमचे गोड साथीदार, त्यांनाही वंदन करते. ज्यांच्यामुळे मी या कीर्तन क्षेत्रामध्ये आहे श्रोते हो, असे माझे गुरु, माझे गुरुजी म्हणजेच माझे वडील हरिभक्तपरायण गंगाधर बुवा व्यास डोंबिवली, त्यांच्यामुळे मी या कीर्तन क्षेत्रामध्ये आहे आणि म्हणून त्यांनाही इथून वंदन करते. एकच सांगेन, जे काही मी आपल्या समोर 3 दिवस मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, कीर्तन सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामध्ये फक्त कीर्तनच होतंय ना याच्याकडेही लक्ष आपल्याला द्यायचं आहे. आणि त्यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या तर हा माझा आघावपणा समजून, लहान समजून, मुलगी समजून, बहीण समजून माझे अपराध पोटात घ्या आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या, ही विनंती आपल्याला करते. गुरुदेव आहेतच सांभाळून घ्यायला. वास्तविक बघता आषाढीची वारी झाली आणि त्यामधून आजूबाजूचे सगळे पेशंट आणि त्या पेशंटमुळे आम्ही पण आजारी पडलो. 2 वेळेला 6 दिवसामध्ये 2 वेळेला तापानं फणफणले. पण म्हटलं असो, काय होईल ते होईल. काय आहे, मी कधी माझ्या तब्येतीची पर्वा करत नाही. कितीही घसा बसला असला तरी उगाच ओरडतच असते मी. ते ओरडण्याशिवाय मला कीर्तन केल्यासारखंच वाटत नाही. मग कितीही घसा बसला तरी सुद्धा परमेश्वर काय ते बघून घेईल, ते त्यांची सेवा बरोबर करून घेतात. आणि म्हणूनच त्या मानानं पुष्कळ आवाज सुटलाय असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, बोलविता धनी तो आहे, तेव्हा कीर्तनाला सुरुवात करूया. एकदा फक्त गजर मोठ्या आवाजात करूया आणि मग आपल्याला विषयाकडे वळायचे. पंढरीनाथ महाराज की. नरहरी पंतांचा घेतलेला अभंग आहे श्रोते हो. आणि आपल्या या नरहरी पंतांनी आपल्या या अभंगामध्ये देव आणि भक्त यांचा संवाद मांडलाय. मग हा संवाद तरी कोणता? कसं आहे, भगवंत प्रसन्न होण्याकरता आपली भक्ती सुद्धा तेवढी असावी लागते. तो सर्वश्रेष्ठ भक्त असावा लागतो, तेव्हाच भगवंताची कृपा होते, नाहीतर होत नाही. आणि म्हणूनच हा एक भक्त असा आहे
की त्याला भगवंत सांगतायत, भगवंत विचारतायत, सांग तुझ्या या भक्तीमुळं मी प्रसन्न आहे, तर तुला काय हवं, काय हवंय तुला, मागून घे. पण काय आहे ना, हा खरा भक्त असल्यामुळे तो म्हणाला मला काहीही नको. शब्द कसे वापरलेत मी? खरा भक्त असल्यामुळे मला काहीही नको असं हा भक्त सांगत होता. पण वास्तविक बघता आपल्यासारखे जे भक्त असतात, तुमच्याबद्दल नाही हो बोलत, आमच्याबद्दल बोलते. आपल्यासारखे जे भक्त असतात की नाही, ते मात्र प्रत्येक वेळेला भगवंताच्या समोर जायचं आणि भगवंताला एवढंच मागणं मागायचं की भगवंता मला अमुक गोष्ट मिळू दे, मला तमुक गोष्ट मिळू दे. बरं एवढं नाही बरं का, आणि ते मिळण्यासाठी त्याच्या समोर अटी ठेवायच्या, नवसायास करायचे म्हणजेच अटी ठेवायच्या. अमुक एखादी गोष्ट माझी झाली की मी तमुक एखादी गोष्ट करेन. फॉर एक्झाम्पल, माझा मुलगा 10वी मध्ये बोर्डात आला की मी सत्यनारायणाची पूजा करेन, सत्यविनायकाची पूजा करेन, सत्यदत्ताची पूजा करेन. माझ्या मुलीचं लग्न चांगल्या ठिकाणी जमावं की मग मात्र पायी तुझ्या दर्शनाला येईल. किंवा सगळं मागितलं, नोकरी मागितली, माझ्या मुलाला छान अशी नोकरी लागावी, चांगल्या पगाराची नोकरी लागावी असं मागणं मागून, श्रोते हो, माझ्या मुलाला चांगली नोकरी लागली तर मी पाव किलो पेढे ठेवीन. हिशोब कुठे लागतोय? हिशोब लागतोय का? चांगल्या पगाराची नोकरी मागायची आणि पाव किलो पेढ्यांमध्ये भागवून टाकायचं. मग मला सांगा, ही भक्ती काय कामाची? पण श्रोते हो, हे सगळं जरी खरं असलं, पण या सगळ्यांमध्ये, या संपूर्ण जगामध्ये काही भक्त मंडळी अशी असतात की त्या भक्तांना खऱ्या अर्थानं काहीही मागायचं नसतं, पण तरी सुद्धा मला सुखी ठेव, माझं घरदार चांगलं ठेव, एवढं तरी मागतोच मागतो. आजपर्यंत असा एकही मनुष्य बघितलाय का तुम्ही की देवासमोर गेलाय आणि काही न मागता परत आलाय? एक तरी मनुष्य बघितलाय? नाही. आणि म्हणून देव आणि भक्त यांच्यामधला ज्या वेळेला संवाद सुरू होतो, त्यावेळेला भक्त म्हणतो, जो खरा असतो, ज्याची तृप्ती झालेली असते, सगळं करून भागलेला असतो, तो मात्र म्हणतो, देवा मला काहीही नको, मला काहीच नको आहे. याचं कारण, आत्तापुरतं तू मला सगळं काही दिलेलं आहेस, लज्जा रक्षणापुरतं वस्त्र दिलंयस, 4 भिंतींचा निवारा दिलायस, पोटापुरतं अन्न दिलंय, मग आणखीन काय बरं मागू मी तुझ्याकडे? काय मागू मी तुझ्याकडे? सांग ना. जे हवं होतं, जे गरजेचं आहे, हे सगळं मला मिळालंय आणि ते सुद्धा न मागता मिळालंय, मग आणखीन काय मागायचंय? काय मागू? सांग ना, तूच सांग. पण तरी सुद्धा देव आहेत ना, त्यांना द्यायचंच होतं. आणि देवाच्या मनामध्ये जर काही आलं तर काय करू शकतो माणूस? आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चाले ना. ते काही मला माहित नाही, तुला मागावंच लागेल. सांग काय पाहिजे तुला, माग. आणि त्या वेळेला मात्र आमच्या या नरहरी पंतांनी असं मागणं मागितलं. ठीक आहे म्हणाले देवा, मी जे सांगतो ते तुम्ही मला द्या. आणि म्हणून भली मोठी लिस्ट ठेवली त्यांच्या समोर. पण ती लिस्ट कशी होती श्रोते हो? अर्थपूर्ण होती, आपल्या आयुष्याचं कल्याण करणारी होती. आणि म्हणून आमच्या नरहरी पंतांनी पहिलं मागणं मागितलं, घडो संत संग नित्य, तुझे पायी जडो चित्त,
दुसरं मागणं मागितलं, तुझे चरणी राहो भाव, जळो माझा अहंभाव, कळो द्यावे मजसी वर्म, भूत दया ऐसे कर्ण. विनवी नरहरी संता, कृपा करी कृपावंता, ऐसे दान देई देवा, न मागो मन आणि काय. परमेश्वरा, भगवंता, तू मला असं काहीतरी दान दे की पुन्हा तुझ्याकडे काही मागावं ही इच्छा मनामध्ये शिल्लकच राहू नये. असं काहीतरी दान तुम्हाला दे म्हणून पहिलं मागणं मागितलं, घडो संत संग नित्य, तुझे पायी जडो चित्त. मला सत्संगती मिळावी, मला संतांची संगत मिळावी. का बरं असं सांगितलं असेल? काय करतात हे संत? हे संत नेमकं काय करतात हो? ते आपल्या मनाची मशागत करतात. भावना नावाचं बी त्यामध्ये ते रुजवत असतात आणि परमार्थाचं भरघोस पीक त्यातून ते काढत असतात. श्रोते हो, म्हणून ते संत असतात. प्रत्येक माणसाला उपदेश करून चांगल्या वाटेवर नेणं हे त्यांचं कर्तव्य असतं, म्हणून ते संत असतात. कुठला मनुष्य जर भरकटत असेल तर त्याला चांगल्या मार्गावरनं नेणं, त्याचं कल्याण करणं हे त्यांचं कर्तव्य असतं आणि ते अगदी निसंकोचपणे आणि आनंदाने ते बजावत असतात. म्हणून ते संत आहेत. आम्ही काय करतो हो? आम्ही काय करतो? आम्ही संतांच्या नादी लागत नाही, साधूंच्या नादी लागत नाही. मग जिथे दुर्गुण आहेत, जिथे दुर्जन आहेत, तिथे आम्ही जातो. बाहेरच्या सगळ्या सवयी आम्ही आम्हाला लावून घेतो, बाहेरच्या सगळ्या सवयी आम्हाला लावून घेतो, पण आमच्या सवयी ज्या चांगल्या आहेत त्या त्यांना देत नाही. मग मला सांगा, हे कितपत बरोबर आहे? जर विचार केला ना, ऐकायला येतं, कधी कधी बघायलाही मिळतं, परदेशामध्ये सुद्धा आता आपले धडे लोक घ्यायला लागलेत, गीता पठण करायला लागलेत, भागवत तिथे वाचायला लागलेत, रामकथा करायला लागलेत आणि आम्ही मात्र तिकडनं वेस्टर्न संस्कृती आणली आणि त्याप्रमाणे वागायला लागलो आणि आमच्या मुलांना सुद्धा तेच सांगायला लागलो. हाच सुशिक्षितपणा आहे. हे आम्ही सांगायला लागलो. मग मला सांगा, हे कितपत योग्य आहे? श्रोते हो, मागणं कसं असावं? मला संतांची संगत हवी, दुर्जनांची नको. मला संतांची संगत हवी आहे. कारण दुर्जन काय करतात माहितीये? दुर्जन जे असतात ना, हे स्वतःही खड्ड्यात जातात आणि दुसऱ्यांना सुद्धा खड्ड्यामध्ये ओढतात. म्हणून दुर्जनांची संगत नको. मग आता हे संत ओळखायचे कसे? हा प्रश्न प्रत्येक मनुष्याला पडलेला असतो. संत ओळखायचे कसे? कसं आहे ना श्रोते हो, राजा भर्तृहरींनी या संतांची लक्षणं या एका श्लोकामध्ये सांगितले. राजा भर्तृहरी असं म्हणतात, संतांची लक्षणं कशी आहेत, कोणती आहेत? गर्वन्नोद्वहते न निंदति परान, नो भाषते निष्ठुरम्, उक्तं केनचिदः प्रियञ्च सहते, क्रोधञ्च नालम्बते. श्रुत्वा काव्यमलक्षणं परकृतं, संतिष्ठते मूकवत्, दोषांच्छादयते स्वयं न कुरुते, एतत् सतां लक्षणं. पंढरीनाथ महाराज की. काय सांगितलंय बघा, संतांची संगत कशी असते, संतांना कसं ओळखायचं? तर गर्वन्नोद्वहते.
संत हे पूर्णपणे निगर्वी असतात, म्हणजेच त्यांना कोणत्याही प्रकारचा गर्व नसतो. आणि म्हणूनच श्रोते हो, भगवंताकडे मागणं मागत असताना या अहंकाराविषयी आमच्या नामदेव महाराजांनी सुद्धा काय मागणं मागितलं? अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा, न लागो राजसा, न लागो राजसा, अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. आमचे नामदेव महाराज म्हणाले, भगवंता तुला आम्हाला द्यायचंय की नाही? मग काय देशील? काय देशील? आकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरिचार, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही सर्व संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकास. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. जे कोणी विष्णुदास आहेत ना, त्यांना अहंकाराचा वारा सुद्धा लागू देऊ नकोस देवा. आणि म्हणून मागणं कसं असावं? भगवंता तुला मला द्यायचंय ना, तर मग काय देशील? एक सांगू, माझ्यातला मीपणा काढून टाक. एक माझ्यातला मीपणा काढून टाक, आणि मी जेवढं मागतोय तेवढंच तू मला दे. आणि संत नेमकं हेच करतात. संतांमधला हा मीपणाची जी लक्षणं आहेत ना, ही केव्हाच निघून गेलेली असतात, आणि म्हणून ते संतपदाला पोहोचलेले असतात, म्हणून ते संत आहेत. आणि म्हणून अशा संतांचा संग मला हवा आहे. म्हणून असंही म्हटलं जातं बघा, ज्या पुरुषाच्या दर्शन मात्रे होती कृतार्थ अभागी, असा साधू संग घडो मज लागी. मला सत्संगती दे. आणखीन काय दे? काही नको देवा, पोटापुरतं अन्न आहे. एका भक्ताचं असं मागणं आहे, इतकं सुरेख मागणं आहे, सगळ्यांच्या पाठातलं आहे, पण तरी सुद्धा आपण सादर करूया. कसं मागणं असावं भगवंताकडे? पोटापुरता बसा पाहिजे, नको पिकाया पोळी. पोटापुरता बसा पाहिजे, नको पिकाया पोळी. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी चोळी. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी चोळी. पोटापुरता बसा पाहिजे, नको पिकाया पोळी. पोटापुरता बसा पाहिजे, नको पिकाया पोळी. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी चोळी. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी चोळी. हवाच तितका पाडी, पाऊस देवा वेळोवेळी. हवाच तितका पाडी, पाऊस देवा वेळोवेळी. चोची पुरता देई दाणा, माय माऊली काळी. चोची पुरता देई दाणा, माय माऊली काळी. पोटापुरता बसा पाहिजे, नको पिकाया पोळी. पोटापुरता बसा पाहिजे, नको पिकाया पोळी. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी चोळी. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी चोळी. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी चोळी. आणि श्रोते हो, पोटापुरता बसा पाहिजे, नको पिकाया पोळी. काय मागणं आहे बघा हो? पोटापुरतं अन्न दिलंय, बास आहे की. पण तरी सुद्धा माणसाची हाव संपते का हो? हाव संपते का? नाही संपत. मरेपर्यंत संपत नाही. आणखीन काय सांगावं?
मरेपर्यंत याची तृप्ती होत नाही. आणि म्हणूनच आमचे नरहरी पंत असं म्हणाले की देवा, तुला मला द्यायचंय ना तर मला सत्संग दे. आणि म्हणून सत्संगाची व्याख्या सांगत असताना, सत्संगाची लक्षणं सांगत असताना, संतांची लक्षणं सांगत असताना आमचे राजा भर्तृहरी म्हणाले गर्वनोद्भते. संत हे पूर्णपणे निगर्वी असतात, त्यांना कोणत्याही प्रकारचा अहंकार नसतो. अहंकार कोण करतं? आपण करतो. का करतो? एक 2-4 गोष्टी आम्हाला चांगल्या समजल्या की त्याच गोष्टी धरून आम्ही सगळ्यांसमोर उड्या मारायला लागतो की आम्हाला किती येतं. आमच्यापेक्षा जास्त हुशार कोणी या जगामध्ये नाहीच. जे काही कळतं, जे काही समजतं, जी काही देवानं अक्कल दिलीये ही फक्त आपल्याला दिलीये. बाकीचे सगळे इथे दगडच बसलेले आहेत असं मनुष्याला वाटायला लागतं आणि त्याप्रमाणे तो वागायलाही लागतो. म्हणजे त्याचा अहंकार हा बळावला जातो. पण संत हे पूर्णपणे निगर्वी असतात. काय होतंय अहंकारानं? कसं आहे, अहंकार केला ना तर अहंकार हा कायम स्वरूपी जाण्याकरता आपल्यापेक्षा सुद्धा मोठा किंवा आपल्यापेक्षा लहान, आपल्यापेक्षा अधिकारी असं कोणी ना कोणीतरी कुठे ना कुठेतरी जन्माला आलेलं असतं हे आपण विसरून जातो. आणि मग आपला अपमान होतो. आपल्याला कोणी बोललं की आपला अपमान होतो, तळपायाची आग मस्तकाला जाते आणि मग तुला किती कळतं, मला किती कळतं याच्यामध्येच वाद निर्माण व्हायला लागतात. आणि मग एकमेकांची तोंड न बघेपर्यंत परिस्थिती पुढं जाते. मग मला सांगा हे सगळं कितपत योग्य आहे? अहो, चांगल्या चांगल्यांचा अहंकार निघालाय, चांगल्या चांगल्यांचा अहंकार संपलाय. रावणाचा संपला, कुंभकर्णाचा संपला, सुबाहूचा संपला. मग चांगल्या चांगल्यांचा अहंकार जर संपू शकतो, आपली काय कथा हो? आपण तर सामान्य माणसं आहोत ना. मग मला सांगा, हा अहंकार केल्यानंतर काय होतं? काय होतं बघा. आपण या अहंकाराचं फळ कसं असतं बघा. बकरी म्या म्या करे तो 100 बार काटी जाए. बकरी म्या म्या करे तो 100 बार काटी जाए, पर मैं ना कहे तू बैठी शक्कर खाय. आहे की नाही श्रोते हो? मी आणि माझं असं म्हणण्यामध्ये ज्या वेळेला मनुष्य हा पूर्णपणे त्या मी आणि माझ्यामध्ये तो रममाण होतो, हे माझ्यामुळे झालं, ते माझ्यामुळे झालं, हे मी केलं, मी नसतो तर हे झालंच नसतं असं म्हणून मनुष्य मोकळा होतो. पण मी आणि माझं हे करण्यामध्ये हा काही हुशारीपणा आहे का? अधिकारी आहे का? फार मोठा लागून गेलाय का? अहो, जे खरे ज्ञानी असतात ना, जे शब्द नीट ऐका हा, जे खरे ज्ञानी असतात ना त्यांना कशाचाच अहंकार नसतो. कशाचाच नाही. कोणी कितीही काहीही बोललं तरी सुद्धा ते श्रीराम म्हणून मोकळे होतात, हसून पुढे निघून जातात. पण जे अर्ध्या हळकुंडानं जे पिवळे झालेले असतात ते खरे अहंकारी असतात. म्हणून अहंकार फार वाईट. म्हणून संत हे पूर्णपणे निगर्वी असतात. म्हणून गर्वन्नोद्वहते न निंदती परान. ते कोणाचीही निंदा नालस्ती करत नाही, कोणालाही नावं ठेवत नाही, असे असतात संत. नावं कोण ठेवतं? कोण ठेवतं? आपण ठेवतो, हो ना, दुसऱ्यांना. का बरं? आपण किती शहाणे आहोत हे जगाला दाखवायचं असतं म्हणून. म्हणून दुसऱ्याला नावं ठेवायची, त्याच्याकडे आम्ही एक बोट दाखवायचं, पण हे विसरून जातो की 3 बोट आपल्याकडे आहेत.
श्रोते हो, तो जर एक दोषी असेल तर आम्ही त्रिदोषी असतो हे आम्ही विसरून जातो. अहो, दुसऱ्याला नावं ठेवण्यामध्ये काही फार मोठेपण नाहीये. ते काही कोणीही ठेवतं. जाता येता सुद्धा माणसं म्हणतात, हा हे ह्याला काय येते, हा हे ह्याला काय येते. अहो, ह्याला काय येतंय त्याला काय येतंय ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आपल्याला किती येतंय आणि आपल्याला किती कळतंय हे जास्त महत्वाचं आहे. त्यामध्ये प्रगती करणं हे जास्त महत्वाचं आहे. पण आम्ही लोकांची उणीधुणी काढण्यातच आमचा वेळ निघून जातो. म्हणून श्रोते हो, हे आम्ही काय करायचं, कोणाची निंदा नालस्ती करायची नाही, कोणालाही वाईट सईट बोलायचं नाही. न निंदती परान नो भाषते निष्ठुरम. कोणाशीही कठोर भाषेमध्ये बोलायचं नाही. कठोर भाषा असं म्हणतात की ही जी कठोर भाषा आहे ना, समोरचा मनुष्य एक वेळ असा बोलून जातो की 4 कानफाटात मारल्या असत्या ना तरी चाललं असतं, पण जे बोललायस हे कधीही विसरणार नाही, मरेपर्यंत विसरणार नाही, लक्षात ठेव. आणि म्हणून कठोर भाषा जी आहे ही फार जपून वापरावी लागते. माणसाची मनं दुखावली जातात, त्याच्यामुळे हृदयाला मनाला घरं पडतात. आमच्या तोंडून एखादा शब्द असा बाणाप्रमाणे निघून जातो, पण मनुष्य त्यामुळे दुखावला जातो हे आमच्या लक्षात येत नाही श्रोते हो. आणि म्हणूनच आम्ही कठोर भाषा केव्हा वापरावी हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. खरं तर वापरूच नये, पण जर अगदी वापरायचीच वेळ आली तर कुठं आणि कधी वापरावी हे सुद्धा आम्हाला संतच शिकवतात. म्हणून ते संत आहेत, कारण ते कधीही कठोर भाषेमध्ये बोलत नाहीत, कोणाचीही मनं दुखावत नाहीत. पण तरी सांगू, संत कितीही संतापले तरी सुद्धा त्यांना आपलंच म्हणायचं असतं. का बरं? याचं कारणही सांगते. वामन पंडितांकडे एक गृहस्थ आले आणि म्हणाले, एक सांगू, मला की नाही फार राग येतो. माझ्या रागावरती ताबा नाही, आणि मला सांगा या रागाला मी ताब्यामध्ये कसा ठेवू, सांगा. आणि म्हणून प्रश्न विचारला, संताप हा शांत कशा प्रकारे. बघा, वामन पंडितांना गृहस्थांनी प्रश्न विचारला, संताप हा शांत कशा प्रकारे. वामन पंडित म्हणाले, एक सांगू का, अहो तुमच्या प्रश्नामध्येच तुमचं उत्तर दडलंय. असं कसं काय? जरा इकडचा शब्द इकडे करा म्हणजे झालं. इकडचा शब्द इकडे केला म्हणजे वाक्याचा अर्थ बदलला. बदलतो का? मराठी भाषा आहे, जशी वळवावी तशी वळते. एखादा टिंब जरी चुकला, एखादी वेलांटी जरी चुकली, एखादा उकार जरी चुकला तरी अर्थ लगेच वेगळा होतो. इकडचा शब्द इकडे झाला तरी अर्थ वेगळा होतो. आणि म्हणून श्रोते हो, आमच्या वामन पंडितांनी सांगितलं, रे वेड्या, तुझ्या प्रश्नामध्येच तुझं उत्तर लपलेलं आहे. मग हे उत्तर कोणतं? आता ऐक. प्रश्न काय होता? संताप हा शांत कशा प्रकारे. आता उत्तर ऐक. संताप हा शांत कशा प्रकारे. काय उत्तर दिले सुरेख? त्या संतांकडे बघा, ते ज्या पद्धतीनं शांत बसलेत, ज्या प्रकारानं शांत बसलेत, तसं आपण शांत राहायला शिकायचं. जर असा इकडचा शब्द इकडे केलाय श्रोते हो, बाकी काही केलेलं नाहीये. वाक्य तेच आहे, फक्त इकडचा प इकडं घेतलाय आणि प्रश्न चिन्हाच्या ऐवजी पूर्णविराम दिलाय. झालं, अर्थ बदलला. पण संत कितीही संतापले तरी सुद्धा त्यांना आपलंच म्हणायचं असतं. कारण ते जे आमच्यावर रागावतात
आपली आई नाही का हो आपल्यावर रागवत? आपले वडील नाही का आपल्यावर रागवत? मग ते का बरं रागवत असतील आपल्याला? प्रसंगी एखादा फटका सुद्धा मारतात, फटके सुद्धा देतात, पण का बरं करत असतील ते? अहो, आपलं चांगलं व्हावं ह्याचसाठी ना. आपल्याला कोणी नावं ठेवू नये, आपल्याला आपलं लोकांनी कौतुक करावं, आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं ह्यासाठीची त्यांची धडपड. आणि म्हणून ते आपल्याला बोलतात, मारतात, चांगलं वळण लावतात. मग मला सांगा, आम्ही त्यांच्यावरच खार खाऊन कधीही त्यांच्याशी बोलायचं नाही असं ठरवतो का? आई वडिलांशी आपलं आता नातं तुटलं असं म्हणून मोकळे होतो का? नाही ना. असंच आहे. म्हणून संत ही आपली माऊली आहे. संत ही आपली माऊली आहे. आपल्यावर प्रसंगी रागवेल सुद्धा, पण त्या मागचा हेतू काय आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. श्रोते हो, हे ज्या वेळेला कळेल ना, त्यावेळेला संतांसारखी माऊली आमच्या आयुष्यात आहे ह्याचा आनंद अतिशय होतो माणसाला. म्हणून श्रोते हो, संत, या संतांचं सान्निध्य आपल्याला लाभावं, हे संत यांच्या सान्निध्यामध्ये आम्ही राहावं आणि आमचं कल्याण करून घ्यावं. म्हणून मला सत्संगती दे, मला संतांची संगत दे. आणखीन कसे आहेत संत? संतांची लक्षणं सांगितली आहेत. संत कसे आहेत? श्रोते हो, गर्वन्नो द्वहते न निंदति परान्नो भाषते निष्ठुरम उक्तं केनचिद प्रियंच सहते क्रोधंच नालंबते. सहन करणारे संत. उगाच येत नाही संत पद. संतपणा हा उगाच येत नाही. अहो, दगडाला सुद्धा मूर्ती बनवायची असेल तर छिन्नी हटोड्यानी त्याला मूर्तपणा द्यायला लागतो, तेव्हा ती मूर्ती बनते. अनेक संतांना अनेक दृष्टीनं छळलं गेलंय श्रोते हो. लोकांनी त्यांना खूप त्रास दिलाय, पण तरी सुद्धा या त्रासातून सुद्धा कोणालाही शाप न देता, कुणालाही तळतळाट न देता, कुणालाही आणखीन त्रास न देता आपण ते सगळं सहन करत राहिले. म्हणून ते संत आहेत आणि आम्ही मात्र सामान्य माणसं आहोत. म्हणून श्रोते हो, आम्ही नेमकं काय करायचं? संतांच्या सान्निध्यामध्ये ज्या वेळेला आम्ही राहतो, संत काय करतात? त्यांच्या सान्निध्यामध्ये राहिल्यानंतर काय होतं? तर श्रोते हो, आपल्या पापाचा पूर्णपणे नाश होतो. आम्ही म्हणतो गंगा पापम शशी तापम. गंगा काय करते? पाप नाहीस करते. शशी तापम, ही जी गरमी वाढली आहे ना, पण ज्या वेळेला संध्याकाळ होते त्यावेळेला मात्र जरा गार वारा सुटला की कसं बरं वाटतं की नाही? तसं श्रोते हो, त्याप्रमाणे आमच्या गंगेनं पाप नाहीसं करायचं, शशीनं ताप नाहीसा करायचा. पण हे मुळापासून होतं का? नाही होत. मग मुळापासून व्हावं असं जर वाटत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? संतांना शरण गेलं पाहिजे. एकच दृष्टांत सांगते आणि पूर्वरंग आटप्त घेते. श्रोते हो, एक सावकार आहेत आणि या सावकारांना देवाची अतिशय हौस. बरं का, शब्द नीट ऐका बरं. देवाची हौस म्हणजे कोणी आपल्याला काही ना काहीतरी सांगितलं की ते त्याप्रमाणे करायला लागायचे. आज या देवाचं, उद्या त्या देवाचं, म्हणजे दर वारांचे दर देव वेगळे वेगळे. आणि त्याप्रमाणे हा सावकार भाविक होता. एक दिवस त्यानं पोथी वाचताना एक शब्द, एक वाक्य असं वाचलं: पुरुषास स्त्री वेश देखता दोघे जाती अधपाता. काय सांगितलंय बघा? ज्या पुरुषानं स्त्री वेश घेतलेला आहे तो पुरुष आणि
त्याला बघणारा दुसरा पुरुष हा पापाला कारण ठरतो. मनामध्ये ठरलं, पक्क ठरलं की आता नाटक सिनेमे बंद करायचे. का? कारण याचं कारण असं आहे श्रोते हो, पूर्वी बायका नाटकामध्ये काम करत नसत, सिनेमांमध्ये काम करत नसत, चांगलं मानलं जात नव्हतं, म्हणून पुरुष स्त्री पात्र करायचे. आता उदाहरणच सांगायचं झालं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी वेगळं काय सांगू, आपले बालगंधर्व. अहो काय दिसायचे ते सुरेख दिसायचे. अहो बाईला सुद्धा लाजवेल असा त्यांचा चेहरा, असं त्यांचं रूप होतं. आमचे बालगंधर्व ज्या वेळेला नाटकांमध्ये काम करायचे, स्त्री भूमिकाच करायचे, ठरवून टाकलेलं बरं का, ठरवून टाकलेलं, अगदी पक्क ठरवलेलं की नाटक सिनेमे बंद. का बरं? याचं कारण पापाला कारण ठरणार. जाणून बुजून पाप करणार कोण? ठरलं. एवढ्यात त्यांचा मित्र आला आणि मित्रानं सांगितलं, ऐकलं का, आपल्या गावामध्ये 7 दिवस 7 नाटकांची पर्वणी आहे. 7 दिवस 7 नाटकांची पर्वणी आहे, संगीत नाटक बालगंधर्वांची. काय विचारतोस? अरे चल आपल्याला जायचंय. तो म्हणाला येणार नाही. का? काय येणार नाही? सकाळीच वाचलंय, पुरुषास स्त्री वेश देखता, दोघे जाती अधप्पाता. अजिबात येणार नाही. या मित्रानं सांगावं, एक काम कर, डोळ्यावर पट्टी बांध, कानानं ऐकायला काय हरकत आहे? कानानं ऐकायला हरकत काय? हा म्हणाले, बरोबर आहे. त्याचा आनंद तर घेता येईल आपल्याला. आणि म्हणून ठरवलं, अगदी गेले, थिएटर मध्ये गेले, पुढेच बसले. कसं आहे, नाटक बघताना, कीर्तन प्रवचनाला बसताना असं पुढंच बसावं लागतं आणि पुढेच बसायचं असतं. श्रोते हो, पहिल्या रांगेमध्ये आमचे सावकार बसले आणि काय सांगू, सारंग्या कुई कुई वाजायला लागल्या, तंबोरे डराव डराव बोलायला लागले. या रंगमंचावरती पडदा उघडला गेला. आज नाटक होतं संगीत सौभद्र. सौभद्र नाटक होतं आणि बालगंधर्व सुभद्रेच्या भूमिकेमध्ये आले की ओ स्टेजवर. बालगंधर्व स्टेजवर आले म्हणताना मग काय, टाळ्यांचा गजर चालू झाला, टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला आणि आमच्या बालगंधर्वांनी सुरुवात केली. वद जाऊ कुणाला शरण ग, 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 वद जाऊ कुणाला. वद जाऊ कुणाला शरण, करील जो हरण संकटांचे, करील जो हरण संकटांचे. मी धरीन चरण त्यांचे, अग सखये वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ
तुझो हरण संकटांचे अग्नी धरिन चरण त्यांचे सखये बाई बाई वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण वद जाऊ कुणाला शरण कुणाला शरण कुणाला शरण. धन्यवाद. आणि श्रोते हो, सुभद्रेच्या भूमिकेमध्ये आमचे बालगंधर्व स्टेजवरती आले आणि आमच्या या सावकारांना राहवलं नाही. आमचे सावकार म्हणाले, जर आवाजच एवढा गोड असेल तर प्रत्यक्ष सुभद्रा कशी दिसत असेल. मोह आवरला नाही, डोळ्यावरची पट्टी काढली, पोटभर नाटक बघितलं. आता नाटक बघून घरी आले आणि घरी आल्यानंतर बघतात तर काय, झोप लागायला तयार नाही. ह्या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून त्या कुशीवर यांचं सुरूच. काय करावं बरं, काय करावं बरं. जाणून बुजून आपण हे पाप केलेलं आहे, जाणून बुजून माहीत असताना आपल्याकडनं हे पाप कर्म घडलं. मग आता याचं प्रायश्चित्त तर घ्यायला पाहिजे, पण काय असेल प्रायश्चित्त. आणि म्हणून त्यावेळेला आमच्या जोशी बुवांकडे आमचं हे सावकारांचं पार्सल गेलं. मात्र सावकार गेले आणि जोशी बुवांनी लांबूनच बघितलं. हे कुळ बऱ्याच दिवसानं सापडले. म्हणाले, काय सावकार, इकडं कसं काय येणं केलं. खरं सांगू का, खरं सांगू का, अहो माझ्याकडनं की नाही जाणून बुजून पाप कर्म घडलंय. हो, म्हणजे नेमकं काय झालं. मग त्यांनी सगळा इतिहास सांगितला. म्हणाले, असं मी नाटक बघायला गेलो, असं मी वाचलं होतं, पण आता जाणून बुजून पाप घडलंय, तर आता त्याला प्रायश्चित्त काहीतरी पाहिजे. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. आणि त्यावेळेला मात्र आमच्या या जोशी बुवांनी, भटजी बुवांनी सांगावं, गुरुजींनी सांगावं, एक काम करा. म्हणाले, 2 धोतर जोडी, 2 धोतर जोडी, 5 शेर साजूक तुपाची घागर, 5 शेर साजूक तुपाची घागर आणि 501 रुपये दक्षिणा ब्राह्मणाला दान द्या. त्यावेळेला बरं का 501, त्यावेळेला 501 रुपये म्हणजे आत्ताचे किती, 5 लाख. बघा, मला माहित नाही हो, त्या म्हणतायत म्हणून मी सांग. पण श्रोते हो, कसं आहे, त्यावेळेला 501 रुपये दक्षिणा. ते म्हणाले, एवढं दिल्यानंतर माझं पाप नाहीच होईल ना, हे माझं प्रायश्चित्त ना. हो हो नक्कीच. ठीक आहे म्हणाले. घरी गेले. घरी गेल्यानंतर हे सगळं सामान गोळा केलं. म्हणजे काय, 5 शेर साजूक तुपाची घागर, 2 धोतर जोड्या, 501 रुपये, हे सगळं घेतलं आणि जोशी बुवांच्या घरी येऊन दाखल झाले. हे घ्या. आणि म्हणून त्यांना ते दान देऊन टाकले आणि घरी आले. आता श्वास सोडला, बरं वाटलं. चला, एका पापातनं तर मुक्त झालो. आणि असं म्हणून श्वास सोडून असा बसले मात्र. आणि एवढ्यात पुन्हा ते त्यांचे मित्र येऊन दाखल झाले. म्हणाले, चला. कुठं, नाटकाला. येणार नाही, अजिबात येणार नाही. आत्ताच मी एवढं मोठं प्रायश्चित्त घेऊन आलोय, येणार नाही. तो मित्र म्हणाला, एक सांगू का, चूक कोणाची होती. चूक तुझी होती. बरोबर आहे ना. चूक कोणाची होती, तुझी होती. तू जर ती पट्टी सोडली नसतीस
तर हे काही करावंच लागलं नसतं. तुला मोह आवरला नाही हा तुझा दोष आहे. हो म्हणाले, बरोबर आहे, चालेल, आज आता अजिबात पट्टी सोडणार नाही. मग आज नाटक होतं. कोणतं होतं? आज होतं संगीत एकच प्याला. संगीत एकच प्याला. आणि त्या वेळेला मात्र पुन्हा यांनी डोळ्यावर पट्टी बांधली, पहिल्या रांगेत जाऊन बसले. पुन्हा त्या सारंग्या कुईकुई वाजायला लागला, तंबोरे डराव डराव बोलायला लागले. आणि आता सिंधूच्या भूमिकेमध्ये आमचे बालगंधर्व स्टेजवरती आले. आणि काय सांगावं, आमचे सावकार कान टवकारून ऐकतायत बरं का, कान टवकारून ऐकतायत. आणि बालगंधर्व म्हणजेच ती सिंधू समोर होती. आणि सिंधू काय सांगत होती? सत्यवदे वचनाला नाथा, सत्यवदे वचनाला नाथा, सत्यवदे वचनाला नाथा, स्मरुनी पदाला या सुर विमला, स्मरुनी पदाला या सुर विमला, सत्यवदे वचनाला नाथा. सत्यवदे वचनाला नाथा, सत्यवदे वचनाला नाथा, स्मरुनी पदाला या सुर विमला, स्मरुनी पदाला या सुर विमला. वित्तपरार्जित मानी विषसम, वित्तपरार्जित मानी विषसम, वित्तपरार्जित मानी विषसम, वित्तपरार्जित मानी विषसम, स्पर्शिन नामी कधीही ज्ञाला, स्पर्शिन नामी कधीही ज्ञाला, स्मरुनी पदाला या सुर विमला, स्मरुनी पदाला या सुर विमला, स्मरुनी पदाला या सुर विमला. पुन्हा त्यांना असं वाटलं, आवाज जर एवढा गोड आहे तर ती सिंधू कशी दिसत असेल. आणि मग पुन्हा त्यांनी डोळ्यावरची पट्टी काढली, पुन्हा पोटभर नाटक बघितलं आणि मग घरी आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा 2 धोतर जोड्या, 501 रुपये आणि 5 शेर साजूक तुपाची घागर घेऊन आमचे सावकार जोशी बुवांकडे हजर. म्हणाले, जरा प्रायश्चित्त जरा जास्तच झालं नाही, परवडत नाही म्हणाले. घरी आले, घरी आले आणि मग पुन्हा विचार केला, आता अजिबात जायचं नाही. दुसरा दिवस, तिसरा दिवस उजाडला आणि आज होतं संगीत स्वयंवर. स्वयंवर होतं. मग काय, पुन्हा तेच. पण आता मात्र यांनी ठरवूनच टाकलं. नाहीतरी म्हणाले, आपल्याला आता प्रायश्चित्ताचा रेट कळालाय, आपल्याला प्रायश्चित्ताचा रेट कळालाय, तर मग आता कशाला त्या पट्टी बांधायची, परत काढायची, परत हे करायचं. त्याच्यापेक्षा आपलं नाटक बघायचं, दुसऱ्या दिवशी जोशी बुवांकडे जायचं. नाटक बघायचं, दुसऱ्या दिवशी जोशी बुवांकडे जायचं. हे ठरवूनच टाकलेलं. मग काय, आता संगीत स्वयंवर होतं. मग काय, रुक्मिणीची आई ज्या वेळेला स्टेजवरती होती आणि त्या आईनं सुरुवात करावी. लपविला लाल गगन मणि परिदिन, लपविला लाल गगन मणि परिदिन, लपविला लाल गगन मणि
परिदिन लपविला लाल गगनमणि परिदिन लपविला लाल गगनमणि परिदिन लपविला लाल गगनमणि परिदिन लपविला लाल गगनमणि परिदिन अशुभ होतनच दृष्टीन विफला अशुभ होतनच दृष्टीन विफला मगन समरपती नवर विहुभवला लपविला लाल गगनमणि परिदिन लपविला लाल गगनमणि परिदिन लपविला लाल योग्याची वर मम सुखविला बाला योग्याची वर मम सुखविला बाला योग्याची वर मम योग्याची वर मम सुखविला बाला शुभ दिनाची सुता वरिला वद शिशुपाला अशुभ होतनच दृष्टीन विफला अशुभ होतनच दृष्टीन विफला मगन समरपती नवर विहुभवला लपविला लाल गगनमणि परिदिन लपविला लाल गगनमणि परिदिन लपविला लाल योग्याची वर मम सुखविला बाला योग्याची वर मम सुखविला बाला योग्याची वर मम सुखविला बाला योग्याची वर मम योग्याची वर मम सुखविला बाला योग्याची वर मम सुखविला बाला योग्याची वर मम योग्याची वर मम सुखविला बाला शुभ दिनाची सुता वरिला वद शिशुपाला अशुभ होतनच दृष्टीन विफला अशुभ होतनच दृष्टीन विफला मगन समरपती नवर विहुभवला लपविला लाल गगनमणि परिदिन लपविला लाल गगनमणि परिदिन लपविला लाल लपविला लाल लपविला लाल आणि श्रोते हो त्या रुक्मिणीच्या आईनं पदाला सुरुवात करावी पद म्हणावं आता मात्र या सावकारांनी पक्क ठरवून टाकलेलं पट्टी बांधायची नाही असे 7 दिवस चाललेलं नाटक रोज वेगवेगळं नाटक पण 7 दिवस नाटक जरी चालू असलं तरी मी 7 नाट्यगीत अजिबात म्हणणार नाही आपल्याला पुढे जायचंय ना तेव्हा नाटक बघितलं सांगण्याचा उद्देश काय आहे माणसाला एकदा कळलं की इथं आपल्याला प्रायश्चित्त करता येतं की मग पुन्हा 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 हा पाप कर्म करत राहतो गंगा पाप नाहीसं करते पण पापाचं मूळ नाहीसं करते का नाही पण संतांच्या सान्निध्यामध्ये राहिल्यानंतर आमच्या पापाचं मूळ सुद्धा नाहीसं होतं म्हणून मला सत्संगती मिळावी मग संतांची लक्षणं काय संतांची लक्षणं काय आहेत संत कसे असतात आणखीन भगवंताकडे मागणं आमच्या नरहरी पंतांनी कसं मागितलं उद्याला बघूया पण श्रोते हो
मागणं मात्र मागताना भगवंताकडे आमच्या नरहरी पंतांनी एवढंच सांगितलं, देवा तुला मला द्यायचंय ना, तर मग असं काहीतरी दान दे की पुन्हा तुझ्याकडे काही मागायला शिल्लकच राहू नये. आणि म्हणून श्रोते हो, मागणं मागितलं. काय मागणं मागितलं? तेच ऐसे दान देई देवा, ऐसे दान देई देवा, ऐसे दान देई देवा. न मागू मन आणि काही, न मागू मन आणि काही, ऐसे दान देई देवा, ऐसे दान देई देवा. ऐसे दान देई देवा, न मागू मन आणि काही.